मित्रांनो, आपला आता काढा हा रेडी झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये जे आपण मगाशी लिंबू घेतलं होतं, त्या लिंबाचा रस आपण अगोदर आपण कपामध्ये टाकतोय, की जेणेकरून आपल्याला लेमन टीचा पण स्वाद त्याच्यामध्ये घेता येईल. तर आपण तुम्ही पाहिलं असेल की आपण अगोदर लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकला आहे. त्यातून आपण बी बाहेर काढून घेणार आहे. त्याचं जे आपण जो लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकलाय, हा आपण त्याचा काढा दोनही कपामध्ये आपण ओतत आहे. तर हा जो काढा आपला काढा रेडी झालेला आहे. हा रेडी झालेला काढा आपण आता पिऊ शकतो. हा पिल्यानंतर तुमच्या गळ्यामध्ये जे थोडी खसखस असेल, खरखर असेल किंवा सर्दी असेल, थोडंसं तुम्हाला अंग मोडून आल्यासारखं झालं असेल, तर याच्यामध्ये ना याचा 100% चांगला फायदा होतो. तुम्हाला जर कधी असं अंग भरून आलं किंवा आता आपण सर्दी झाली की लगेच किंवा अंग भरून आलं का आपण एखादी गोळी घेतो, त्याऐवजी तुम्ही अगोदर हा प्रयोग करा. जर तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्ही ती गोळी 100% घ्यावा. जर हा डेली तुम्ही काढा घेतला, जसं की आपण काल ज्यूस घेतला, कधी ज्यूस घ्या, कधी काढा घ्या, अशा पद्धतीचे वेगवेगळे अल्टरनेटिव्ह तुम्ही प्रत्येक वेळेस करू शकता. असं जर केलं तर तुम्ही कधी आजारी पडू शकत नाही. हा माझा दावा आहे, कारण मी आजारी पडलो नाही, तुम्ही पण पडू नका. धन्यवाद.